अत्यंत सुस्वरूप ज्ञानी महापराक्रमी आणि तरी शालीन असलेले श्रीराम प्रजाजनांना अत्यंत प्रिय होऊ लागले. हे पाहून राजा दशरथांनी हे राजा श्रीरामाच्या स्वाधीन करण्यास ठरवले. सर्वांनी चावीच्या संबरी दशरथ आनंद झाले. चैत्रमासी पुष्य नक्षत्रावर श्रीराम सिंहासनावर होणार असे दशरथांना सांगून टाकले. मंथना दुसऱ्या कुबड्या रसने कैकेयीचा बुद्धिभेद केला. राज्य तुझ्या भरताला मिळाले पाहिजे व राम मिळून तैला पाहिजे असे तिने कैकेयीच्या मनात भरवले. तिच्याही मनात अश्रू नाचू लागल्या. कैकेयीने पुष्कळ विरोध केला पण काही उपयोग झाला नाही. दशरथ महाराज इंद्र करण्यासाठी एका युद्धात सामील झाले. त्यावेळी दैत्याने सहस्रांकडून तीरांचा वर्षाव केला. त्यावेळी बाणांनी घालून नुकसान झाले. त्यावेळी महाराजांना कैकेयीने वाचवले. यावर खुश होऊन हवे ते 2 वर माग असे सांगितले. आस्था योग्य आली की मागी. या प्रसंगाची आठवण मंथाने कैकेयीला करून दिली. पहिला वर रामाला 14 वर्ष वनवासात पाठवणे व दुसरा वर भरताला राजगादी बसवणे हे 2 वर तिने मागितले. हे ऐकून राजाला धक्का बसला. कैकेयीचा हट्ट राजा दशरथाचे वरदान व श्रीरामाचे कर्तव्य कशा कौशल्या बोध होईना. श्रीरामाला युद्धात शिकवताना अंतस्वाने उंबरट्यासह माटेचे माया ओलांडून नको तर रामराय साहेब विनवू लागले. स्थिर दह्याने सर्व पाहून लक्ष्मणी संतापला. राम विना राजापुढे कोण बसते असे संतापून आला. श्रीराम लक्ष्मणाला शांत करून सीतेच्या मदत आले. शेवटी वनात जाणे सीते निरोप मागितला. निरोप श्रद्धा ऐकताच उदास सीता म्हणाली, निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता. चला तर मग सगळ्यांकडून हे गीत ऐकूया.